हाय फ्रेंड्स, आता आंब्याचा सीझन आलेला आहे. तर बाजारामध्ये आंबे यायला लागलेले आहे. तर मी तुमच्यासाठी असेच एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आंब्याचा रस आणि पुडी आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची आज आपण ह्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे मी हे केसर आंबा घेतलेला आहे. तर हे जवळजवळ मी 1 किलो आंबा आहे. आपल्याला हे आंबे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता याची साल काढून घ्यायची आहे. आता मी वरचं देठ जे आहे ते कट करून घेणार आहे. सर्व आंब्याची देठ कट करून घेणार आहे आणि नंतर मग याची आपण साल काढून घ्यायची आहे. आता याची साल काढणार आहोत आपण. आता थोडं चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलेलं आहे आणि आपण याची साल काढून घेणार आहोत. आता याची मी साल काढून घेतलेली आहे. असे सर्व आंब्यांचे मी काढून घेतलेले आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व काढून घेतलेले आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपण आता त्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये पण फिरवायचे आहे. त्यामुळे आपण त्याचे छोटे छोटे चाकूच्या साहाय्याने पीसेस करून घेणार आहोत. आता इकडे मी पूर्ण कोयला जी लटकलेला जो गेर आहे तो पण काढून घेणार आहे. तुम्हाला पण आंबा आवडतो का? तर आंबा हा सगळ्यांनाच आवडतो आणि रस म्हटलं तर मग तो विचारूच नका. आता इकडे मी सर्व आंब्याचे जो वरचा गीर आहे तो काढून घेतलेला आहे. आता आपण याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा पूर्ण जो आंब्याचा जो गीर काढलेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला आपण फिरून घ्यायचं आहे मिक्सरला. त्याच्यासाठी आता इकडे थोडीशी साखर टाकणार आहोत आपण. मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आता मी याला मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती घट्टसर असं हे आपला आंब्याचा रस बनून तयार आहे. तुम्ही दूध टाकत असाल तर दूध पण टाकून बनवा, खूप छान लागतो. आमच्या घरी आवडत नाही त्यामुळं मी दूध टाकलेलं नाही. इकडे कढई तापत ठेवलेली आहे. आता मी पुड्या लाटून घेतलेल्या होत्या, त्या पुड्या तळून घेणार आहे. आता याला हलकंसं आपण चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून आपण ह्या मस्तपैकी टट्टम अशा फुगून घेणार आहोत. आता इकडे मी ही दुसरी पण पुडी टाकून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता पुड्या किती छान अशा फुगल्या आहे. रस, पुडी आणि बटाट्याची भाजी त्यासोबत भरपूर छान लागते. आता इकडे मी पुड्या ह्या पूर्ण तळून घेतलेल्या आहे. मस्त गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपण तळून घ्यायचे आहे आणि आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तेल नितरून घ्यायचं आहे, खाली टिश्यू पेपर टाकायचा आहे आणि आपल्या पुढे ह्या तळून घेतलेल्या. आता इकडे बटाट्याची भाजी बनवणार आहोत. इकडे मी तेल घेतलं आहे थोडंसं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत. नंतर त्यात बटाटे छोटे छोटे शिजवून घेतलेले मी बटाटे होते त्याचे छोटे काप करून घेतले आहे आणि ते तेलामध्ये मस्त परतून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यावर 1 चमचा मीठ टाकणार आहे. नंतर त्यावर थोडंसं लाल हळद टाकणार आहे. नंतर कश्मीरी लाल मसाला घेणार आहे. त्यानंतर धना पावडर घेणार आहे. थोडंसं गरम मसाला घेणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला मी चांगलं मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे आणि मी थोडं दाण्याचं कूट पण टाकलेलं आहे. हे बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. थोडं गरम केलेलं मी पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकायचं आहे. बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते. आता आपण हिला शिजवून घेणार आहोत. थोडीशी बटाटे आधी शिजलेला आहे, थोडी वाफ देऊन घ्यायची आहे. तर हे बघा, आपली गरमागरम बटाट्याची भाजीसुद्धा पुडी बरोबर तयार आहे. हे बघा, गरमागरम मी एवढ्या पुड्या बनवून घेतलेल्या आहे. आता आपण बटाट्याची भाजी एका वाटीमध्ये घेणार आहोत
त्यानंतर रस घेणार आहोत. आता मी हा रस वाटीमध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इकडे गरमागरम पुड्या सेव करायला घेतलेल्या आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.